नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं शौर्य करिअर अकॅडमी या आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून स्वागत करतो। मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। आपण चालू घडामोडीच्या संदर्भामधील जे काय आजच्या दिवशी महत्त्वाचे जे काय लेक्चर्स आहेत आणि या लेक्चरमधून आपण काही प्रश्नांवरती प्रकाश टाकणार आहोत। ते प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये भरपूर मदत पूर्ण ठरतील अशा प्रकारचं आपण जे काही कंटेंट आहे ते नेहमी दररोजच्या दिवशी घेऊन येत असतो। मग आज कुठले प्रश्न तयार होतात तर वेळ न घालवता आपण हा पहिला प्रश्न बघून घेऊ। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय समजून घ्यायचं आहे बघा की महाराष्ट्र शासनाने महिला ODI विश्वचषक विजेता खेळाडूंना प्रत्येकी किती कोटीचे बक्षीस दिलेलं आहे ते बक्षीस या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे। तर त्याचं जे काय मानधन आहे विद्यार्थी मित्रांनो ते 2.5 कोटी किंवा 2.25 कोटी एवढं लक्षात राहू द्या आणि हे प्रत्येकी दिलेलं आहे। ओके, हा एक महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा होतो। ठीक आहे, 2.5 कोटी नसून ते 2.25 कोटी आहे, ते लक्षात राहू द्या। आणि पुढे चला, महाराष्ट्रातील कोणत्या गडावर पारंपरिक पोशाख घालणे अनिवार्य केलेले आहे? हा आत्ताचाच निर्णय आहे आणि जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये असं देखील विचारलं जाणार आहे की अगोदर उत्तर एकदा क्लिअर करून घेऊ। तो कोणता गड आहे? तो सज्जनगड आहे। आणि मग तुम्हाला आता परीक्षेमध्ये असा देखील प्रश्न येईल की सज्जनगड हा टिंबटिंब जिल्ह्यामध्ये आहे, तेही तुम्हाला सांगायचं आहे। तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि या सज्जनगडावरती आता आपल्याला जे काय वेस्टर्न ड्रेसेस आहेत हे ड्रेस घालून जाता येणार नाही, कारण त्या ठिकाणी एक मोठं ठाणं आहे संत एक रामदास स्वामींचं, आणि त्यासाठी तुम्हाला तिथे योग्य तो पोशाख घालायचा आहे। आणि जर आपण वेस्टर्न ड्रेसेस वगैरे जर घालून विशेषतः महिला वगैरे गेल्या तर तिथे त्यांना प्रवेश दिला जाणार नाही। हा खूप महत्त्वपूर्ण निर्णय या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे। आणि आपली जी काय महाराष्ट्रीयन जी काय संस्कृती आहे ती संस्कृतीचं जतन संवर्धन करण्यासाठी हा निर्णय त्या गडाच्या संदर्भामधला महत्त्वाचा आपल्याला असलेला दिसून येईल। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नुकताच डीप सी मायनिंग करार कोणत्या 2 देशांच्या दरम्यान झालेला आहे किंवा कोणत्या 2 देशामध्ये झालेला आहे? तर त्याचं करेक्ट जे काय उत्तर आहे ते जपान आणि अमेरिका असणार आहे। या 2 देशांमध्ये झाला मित्रांनो। तर आता इथे काय म्हटलेलं आहे माहिती आहे का त्यांनी? तर डीप सी मायनिंग म्हटलेलं आहे। आता डीप सी मायनिंग म्हणजे काय? तर समुद्रामध्ये खोलवर जे काय दुर्मिळ जे काही खनिजं आहेत त्या खनिजांचं या ठिकाणी म्हणजे संशोधन होणार आहे आणि त्यांचे जे काही साठे आहेत त्यांचा आढावा घेतला जाणार आहे। जपान आणि अमेरिका या 2 राष्ट्राच्या दरम्यान हा करार झाला आणि दोन्ही राष्ट्र एकत्र येऊन काम करणार आहेत। आणि ही बाब आपल्यासाठी जरा महत्त्वपूर्ण ठरेल, कारण या महत्त्वाच्या निर्णयामध्ये बलाढ्य जे काय देश आहेत, विकसित देश जे आहेत, हे विकसित देश एकत्र आलेले आहेत आणि जागतिक पातळीवरती या देशांना खूप महत्त्व आहे। म्हणून आपल्या परीक्षाच्या दृष्टीने तो महत्त्वाचा मुद्दा ठरतो। आता बघा, शीतल देवी नावाची एक महिला आहे, एक महिला खेळाडू आहे आणि तिचं नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। कारण शीतल देवी हे जे नाव आहे हे नाव सर्वांनाच माहिती असेल असं नाही, म्हणून अशा प्रकारचा प्रश्न तयार होईल। आणि विद्यार्थी मित्रांनो, पॅरा ऑलिम्पिकमधली भारतातली ती पहिलीच महिला आहे आणि जी महिला अपंग महिला आहे हे पण लक्षात राहू द्या। तिला दोन्ही पण हात नाही आहेत आणि हात नसताना जन्मताच हात रोग आहे तिला तसा, आणि जन्मताच हात नसताना ही पायाने ही जी तिरंदाजी आहे ही तिरंदाजी करते। म्हणून आपलं या ठिकाणी जे काय उत्तर ठरणार आहे ते नेमबाजी असणार आहे। आणि या तिरंदाजीमध्ये तिने खूप चांगल्या प्रकारे किंवा जागतिक पातळीवरती स्वतःचं जे काय नाव आहे ते नाव रोशन केलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। आणि पर्यायाने देशाचं जे काय नाव आहे ते निश्चितच चांगल्या
उच्च स्तरावरती नेण्यामध्ये या मुलीचा जो काय हात आहे किंवा या खेळाडूचा जो सहभाग आहे तो विशेष महत्त्वपूर्ण आणि विशेषतः आपल्यासाठी प्रेरणादायी असेल. ओके. आणि पॅरिसमध्ये पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या. त्या स्पर्धेमध्ये हिने कांस्य पदक जिंकलं होतं विद्यार्थी मित्रांनो. आणि कांस्य पदक जिंकून ती भारताची पहिली पॅरा ऑलिम्पिक महिला ठरलेली आहे, महिला खेळाडू. हे विशेष महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला विचारात घेता येईल. अशा प्रकारचे जे इन्स्पायरल लोक असतात ते निश्चितच आपल्यासाठी गरजेचे ठरतील. आणि जागतिक रेडिओग्राफी दिन हा जो आहे हा दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला परीक्षेत येईल. कारण या रेडिओलॉजीमुळे मानवी आरोग्याची जी काय मानवी आरोग्याची थोडक्यात जी काळजी आहे किंवा जी माहिती आहे ती माहिती जरा अपडेट या माध्यमातून घेता येते. आणि याचं करेक्ट जे काय आन्सर आहे ते आहे विल्यम कॉनराड रॉन्टग अशा पद्धतीचं आहे. या शास्त्रज्ञाने सुरुवातीला तो प्रयोग केला होता. 1885च्या दरम्यान त्यांनी तो प्रयोग केलेला आहे. आणि त्यांचा दिनांकच आपण जागतिक रेडिओग्राफी दिन म्हणून साजरा करतो जो आहे 8 नोव्हेंबर. म्हणून हा पण लक्षात राहू द्या विद्यार्थी मित्रांनो. आता या रेडिओग्राफीमुळे काय झालं की मानवी शरीराचे जे काय अंतर्गत अवयव आहेत तर त्या अवयवांचा अभ्यास करणं, त्यांची स्थिती जाणून घेणं, या सगळ्या ज्या काय बाबी आहेत किंवा गोष्टी आहेत या लक्षात घेण्यासाठी आपल्याला मदत होते. आणि त्यानंतर भारतात सर्वप्रथम महिला कर्मचाऱ्यांना मेन्स्ट्रुअल लीव देणारं कोणतं राज्य ठरलंय आणि भारतातलं ते पहिलंच राज्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, मेन्स्ट्रुअल सायकल जी असते म्हणजे त्याला तुम्ही थोडक्यात इन शॉर्ट तुम्ही त्याला MC म्हणता, ज्याला मराठीत आपण मासिक पाळी असं म्हणतो. महिलांना जी मासिक पाळी येते त्या मासिक पाळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती महिलांना त्रास सहन करावा लागतो आणि या त्रासाच्या माध्यमातून एखाद्या महिलेला आजार देखील होऊ शकतात. ओके. आणि यामुळे त्यांच्या आरोग्याची त्यांना काळजी घेता यावी म्हणून एक लीव दिलेले आहे. मग ते सरकारी महिला असतील नोकऱ्यावरती किंवा खाजगी असतील. लीव म्हणजे थोडक्यात रजा दिलेल्या आहेत, सुट्ट्या दिलेल्या आहेत. आणि 12 सुट्ट्या जाहीर करणारं किंवा मंजूर करणारं भारतातलं पहिलंच राज्य कोणतं ठरलंय तर कर्नाटक ठरलंय. म्हणून हा पण महत्त्वाचा प्रश्न यासाठी होईल की सर्वप्रथम म्हटलंय पहिलंच राज्य असणार आहे तसं करणारं. आणि त्यानंतरचा प्रश्न बघा, कर्नाटक सरकारने महिलांसाठी दरवर्षी किती दिवसाची मेन्स्ट्रुअल लीव जाहीर केलेली आहे असा देखील प्रश्न येईल. आणि आत्ताच मी म्हटलं होतं तुम्हाला 12 दिवसाची जी लीव आहे ही लीव जाहीर केलेली किंवा मंजूर केलेली म्हणून ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे या काळामध्ये त्यांना विश्रांती घेता येईल आणि विश्रांती घेतल्यामुळे त्यांच्या जे काय आरोग्याचे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात त्या काळजी घेतील आणि ते प्रश्न म्हणजे निश्चितच सुटू शकतील असा जो काय उद्देश आहे हा कर्नाटक राज्य सरकारचा आहे. आणि हा खूप महत्त्वाचा निर्णय असलेला आपल्याला बघायला मिळतोय. आपण थोडंसं पुढे जाऊयात. बघा, सती राधिका शांती उद्यान हे जे आहे हे भारतातलं आता नवीन उद्यान असणार आहे. आणि या नवीन उद्यानाचं जे काय उद्घाटन आहे हे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या माध्यमातून झालेलं आहे असा प्रश्न तुम्हाला पडेल. कारण नवीनच उद्यान असल्यामुळे. आणि त्याचं करेक्ट जे काय उत्तर आहे ते आहे निर्मला सीतारामन. आणि निर्मला सीतारामन हे जे आहेत ह्या भारताच्या कोणत्या मंत्री आहेत किंवा त्यांच्याकडे कोणतं खातं आहे ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, सायबर जागो हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम कोणत्या राज्य पोलिसांनी सुरू केलेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे तर पंजाब पोलीस असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला शेवटचा प्रश्न आहे. पण तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की हा जो उपक्रम आहे किंवा हा जो इनिशिएटिव्ह आहे या माध्यमातून असं लक्षात येईल की सायबरचे जे काही गुन्हे आहेत ते किती भयानक असतात हे शालेय विद्यार्थ्यांना देखील कळालं पाहिजे किंवा तरुणांना देखील कळालं पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा जो इनिशिएटिव्ह आहे किंवा हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम पंजाब पोलिसांनी सुरू केला. आणि त्यासाठी निश्चितच हा कौतुकास्पद असलेला कार्यक्रम आपल्याला इथे बघायला मिळेल. या ठिकाणी आपण थांबूयात. स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा चांगल्या पद्धतीने. धन्यवाद.